पतीला समजलंच नाही आपली पत्नी आता या जगात राहिली नाही। तेव्हा काय घडले पहा। पती पत्नीमध्ये एक छोट्याशा गोष्टीवरून वाद निर्माण झाला। गरमीचे दिवस होते, दोघेही आपल्या आपल्या जागेवरती झोपले होते। मध्यरात्र पतीला खूप जास्त तहान लागते। कूलरच्या बाजूच्या टेबलावरतीच ग्लास ठेवला होता। तो रात्री उठला आणि ते पाणी पिला। अचानक त्याने पाठीमागे पाहिले तर त्याची पत्नी त्याला रागामध्ये पाहत होती आणि नवऱ्याला बोलली, तुम्ही स्वतः पाणी का घेतले? नवऱ्याने तेव्हा रागामध्ये उत्तर दिले, माझे हात पाय व्यवस्थित आहेत, मी स्वतः उठून पाणी पिऊ शकतो, मला कोणाची गरज नाही। तेव्हा बायकोने नवऱ्याची कॉलर पकडली आणि म्हटली, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भांडण आपल्या जागेवरती, मी माझा हक्क आणि आनंद दुसऱ्या व्यक्तीला घेऊन देणार नाही। पत्नी म्हणते, तुम्हाला माहिती आहे मला तुम्हाला पाणी देताना किती आनंद वाटतो, पाहिजे तर तुम्ही माझ्या संगे बोलू नका, पण पिण्यासाठी पाणी मीच देणार तुम्हाला। एवढे बोलून बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी आले। तेव्हा नवऱ्याने तिला प्रेमाने जवळ घेतले आणि झालेले भांडण मिटवले। आणि मग 10 वर्षानंतर रात्री 2 वाजता नवरा जेव्हा पाणी पिण्यासाठी उठतो, भिंतीवरती